नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मकर रास मकर लग्नाचं 20 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026चं भविष्य बघूया. मकर रास ही ना शेतकऱ्याची रास आहे. वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशी शेतकऱ्याच्या राशी आहेत. सुगीचे दिवस अर्थत्रिकोणातली रास असल्यामुळे किती चांगले दिवस आहेत हे बघूया. मकर रास ही पैशाचा हिशोब करणारी रास नाही. मकर रास ही कष्टाचं काम करणारी रास आहे. उद्योजकांसाठी सप्तमामध्ये असलेला गुरुमंगळ खूप प्रगती कशामध्ये असताना मशीन उद्योग, शिक्षण उद्योग, अर्थउद्योग, गुरुमंगळ हा योग मोठी प्रतिष्ठा आणणारा आहे. मंगळ जरी नीचीचा असला तरी 14, 15, 16 सप्टेंबर, 25, 26, 27 ऑगस्ट, 7, 8, 9 सप्टेंबर केंद्रात असलेला चंद्र तेव्हा मंगळाचा नीचभंग झाला. म्हणून मंगळाची 7वी दृष्टी जी लग्नावर पडते आणि 4थी दृष्टी जी दशमावर पडते ती नीचीची पडत नाही आहे. ह्याच 9 दिवसांमध्ये एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये 2 सप्टेंबर नंतर खूप जास्त काम आणि आधीच्या कामाच्या प्राप्तीचे दिवस आहेत. धनस्थानामध्ये आहे तो राहू. खूप काही हवंय असं सारखं वाटत राहील आणि असं काम करायला तुम्ही तयार असाल. संपूर्ण ऑगस्ट महिना स्पर्धेमध्ये आहात तर कायमच प्रगतीकडे जाणार आहात. पण तब्येत मात्र सांभाळा. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये म्हणजे तृतीयामध्ये गुरुच्या राशीमध्ये शनी आलेला आहे. शनी हा शुष्क आणि थंड ग्रह आहे. गुरुच्या राशीत तो आला आहे. गुरुची त्याच्यावर दृष्टी आहे. गुरु प्रसरणाचा कारक आहे. तृतीय स्थानामधला शनी हा शुभ स्थानातला नाही. जरी शनीला कारक स्थान असलं तरी तृतीयातला शनी हा रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये शुष्कपणा, थंडपणा आणतो. म्हणून तब्येत सांभाळा. व्यायामाची सवय असेल तर निभावून न्याल. नोकरदारांसाठी नोकरीमध्ये उच्चपद मिळालेलंच आहे. मंगळ त्यामध्ये प्रगतीकडे नेतो आहे. सर्व अडचणींवर मात करणारा. नाटक सिनेमा क्षेत्रामध्ये जास्त काम मिळालंय आणि घरातल्या गोष्टी नवीन येत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुखावून जाल. ऑगस्टमध्ये शुक्र कामासाठी प्रवास करायला लावेल. वडिलांकडून जर त्याच व्यवसायामध्ये तुमचे वडील असतील तर औषध उद्योगामध्ये वडील असतील तर त्यांच्याबरोबर तुम्ही उत्तम काम कराल. कारण दशमेश शुक्र आहे. सप्टेंबरमध्ये तो दशमात आहे आणि 1 ते 20 ऑगस्ट त्याच्या आधी 2 सप्टेंबरपर्यंत तो भाग्यामध्ये आहे. रवी बरोबर आहे 17 सप्टेंबरपासून. बुधाबरोबर आहे 7 सप्टेंबर नंतर भाग्यात बुध आणि तेव्हा शुक्र गेला दशमामध्ये. त्याच्यामुळे दशमेश दशमात, भाग्येश भाग्यात अतिशय उत्तम आघाडीवर राहून काम करण्याचा हा योग आहे. पण शुक्रापासून अतिफायदा करून घेण्याचा विचार करू नका. नोकरीमध्ये राजकारण करू नका. कारण तुमचा ताबा असतो दशमस्थानावर, दशमातली रास असल्यामुळे. आणि शनीच्या राशीचा शुक्र हा तर मित्रच आहे. त्यात तो स्वतःच्या राशीत आला. त्याच्यामुळे जेव्हा रवी भाग्यात आहे 17 सप्टेंबर नंतर तोपर्यंत भाग्यातला रवी हा तुम्हाला 9वा काही चंद्राला चांगला नसतो. म्हणून शुक्राचं काम खूप जास्त हिरिरीने तुम्ही करू शकता. हे लोक चांगले आर्किटेक्ट असू शकतात कारण चिकाटी आणि शुक्राची सौंदर्य दृष्टी मित्र म्हणून दोन्हीचाही त्यांना फायदा होतो. या राशीच्या गृहिणींना कुटुंबस्थानामध्ये राहू गेलं वर्षभर सतत नवीन गोष्टी कुटुंबासाठी हव्या आहेत असा ऑब्सेसिव्हनेस दाखवतोय. 8वा बुध हा चांगला. तुम्हाला हवं ते बोलून मिळवाल. तब्येत मात्र ऑगस्टमध्ये सांभाळा. रागामुळे त्रास होऊन देऊ नका. काही गोष्टी जेव्हा कलह होतो त्यावेळेला सोडून देणं चांगलं असतं. प्रत्येक गोष्ट दिल पे मत लो हे लक्षात ठेवा. कारण तुमची रास मुळात शांतता प्रिय रास आहे. पण जर भडकलात तुम्ही तर तत्वासाठी भांडता. विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरमध्ये सॉफ्टवेअर
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणारी संधी आहे. शनी चुकीचं काम करू देणार नाही, त्याची दृष्टी पंचमावर आहे. नवीन वर्ष सुरू झालं आहे, अभ्यास करा. गुरु संपूर्ण तुमच्या वर्षभरामध्ये तुम्हाला चांगलं फळ देण्यासाठी मुळात मित्रपरिवार तुम्हाला चांगला मिळवून देणार आहे. कुटुंबासाठी राहू शुक्रावर दृष्टी टाकतोय. कुटुंबस्थानामधून राहू कुटुंबस्थानामध्ये आहे आणि शुक्राची त्याच्यावर पडणारी दृष्टी जी आहे 9वी. शुक्र हा शुभग्रह आहे. तो आणि राहू हे दोघंही जण मकरेच्या शनीचे मित्र आहेत. त्यामुळे नाटक सिनेमा क्षेत्रात जर काही पैसे गुंतवलेले असतील तर आत्ता त्याला हातच लावू नका. राहू खूप प्रलोभनं देतोय. भावंडांशी मात्र तुमचं नातं चांगलं आहे, पण सध्या तुम्हाला कामामुळे वेळच कमी पडतोय. तृतीयातला शनी तुम्हाला सतत कार्यरत ठेवतो. लग्नेश आहे तो. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी कसे दिवस आहेत? 20 ते 40 मधल्या लोकांना ऑगस्टमध्ये खूप छान लीडरशिपची जागा मिळाली आहे. मीडियात काम करणाऱ्या लोकांना खूप वाव आहे, कारण आर्किटेक्चर आणि कला या दोन्ही गोष्टी मकरेमध्ये असतात शुक्र मित्र असल्यामुळे. राहूची शुक्रावर दृष्टी, प्रलोभनापासून लांब राहा. कर्मस्थानामध्ये ही दृष्टी आहे. चुकीचं कर्म करू नका. पण या कुंडलीमधला लग्नेश तृतीयामध्ये आहे, त्याच्यामुळे मुळात पराक्रमस्थानातला लग्नेश शनी हा चुकीच्या गोष्टी करूच देत नाही. मागच्या गुरूंनी नोकरीत बढती दिली असेल, मोठी कामं करत असाल, मिड सप्टेंबरमध्ये सहकार्यांच्या मध्ये नवे बंध निर्माण होतील. तिसरा शनी खूप काम करून रेप्युटेशन मिळवण्याची संधी देणार आहे. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना कामामध्ये खूप रममाण झालेले आहात, त्याच्यातच तुम्ही एन्जॉयमेंट शोधता. मुळात केअरिंग स्वभाव असल्यामुळे कुटुंबाकडे खूप लक्ष देता आणि आता मात्र त्याची तुम्हाला गरजही आहे. कोणाच्या लहान मुलांचं काम चुकत नाही ना, याकडे लक्ष द्या. भावंडांशी जरा थोडं दूरत्व येणार आहे, कारण तुम्ही जसे ज्येष्ठ नागरिक तसे तुमची भावंड पण ज्येष्ठ नागरिक. त्यामुळे सहजासहजी एकमेकाकडे दुसऱ्या गावी जाऊन भेटणं हे आता जरा थोडं दुरापास्त होतं, नाही का? 8वा केतू 60 नंतरच्या लोकांना थोडा अलूप बनवतोय. काळजी घेणार आहे, पण तुम्ही आपल्या वेगळ्याच विश्वात रमाल, कारण रवी आलेला आहे भाग्यामध्ये आणि त्याच्या आधीचा 17 ऑगस्टपासून 17 सप्टेंबरपर्यंतचा रवी केतू बरोबर अष्टमात आलेला आहे. त्याच्यामुळे 8वा असल्यामुळे काळजी घेणारे आहात. वर्कोहोलिक असतात, त्याच्यामुळे नवीन क्षेत्र क्रिएटिव्हिटीची, कामाची, त्यात 7वा गुरु, त्यामुळे समाजसेवेसाठी अनेक नवी दालनं उघडतील. जेव्हा जेव्हा मंगळाचा नीचभंग या गुरुबरोबर होतोय 18 सप्टेंबर नंतर, तेव्हा तेव्हा अतिशय लीडरशिपनी लोकांना एकत्र करून कुठल्या ना कुठल्या वंचितांसाठी काम करणं हे तुमच्या आवडीचा छंद आहे आणि आता तर तुमच्याकडे वेळच वेळ आहे, त्यामुळे तुम्ही ते सगळं कराल. रिटायरमेंट ही गोष्ट तुमच्या शनीला मानवणारी आहे का? शनी कधी रिटायर होणारच नाही. तुमच्या राशीतली नक्षत्र उत्तराषाढा हे रवीचं, श्रवण चंद्राचं आणि धनिष्ठा मंगळाचं. आरोग्यदायी दिवस आहे. उत्तराषाढाला 25 ऑगस्ट, धनयोगाचा आहे 26 ऑगस्ट. गृहसौख्य 6 सप्टेंबर, 15 सप्टेंबर. कष्टसाध्य पैसा 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर. श्रवण नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 26 ऑगस्ट. धनयोग आहे 27 ऑगस्ट. गृहसौख्य मिळणार आहे 29 ऑगस्ट, 7 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर. कष्टसाध्य धनयोग आहे 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर. नशीब चांगलं आहे तुमचं, असं नशिबावर तुम्ही हवाला ठेवाली. जरा जगावेगळी गोष्ट आहे काम करणाऱ्या माणसांना, पण ते होईल 25 ऑगस्टला. धनिष्ठा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 27 ऑगस्ट, 14 सप्टेंबर. धनयोग 6 सप्टेंबर, 15 सप्टेंबर. नशीब चांगलं आहे 25 ऑगस्ट, 5 सप्टेंबर. अचानक पैसा पण त्याच दिवशी मिळणार आहे. आणि गृहसौख्य 30 ऑगस्ट आणि 8 सप्टेंबर. गृहसौख्याच्या दिवसामध्ये घरातली कामं करणं हे पण गृहसौख्यच असतं तुम्हाला, कारण तुमच्या राशीच्या समोरच कर्क रास म्हणजे घराची रास आहे.
त्यामुळे तुम्ही ऑफिसचं काम करून घरी आलात की घरातले पंखे स्वच्छ कर, अजून दरवाजे पुस, फर्निचर स्वच्छ कर, ही कामच करता. तुम्हाला कामातला बदल हीच तुमची विश्रांती असते. बरोबर आहे की नाही? अजून मकर राशीमध्ये काय काय खूबी आहेत, बरंच काही मी सांगितलं आहे मकर राशीबद्दल माझ्या चॅनलवर. मकर रास, मकर लग्न, त्यातली नक्षत्र सगळ्यावर खूप डिटेल्ड व्हिडिओ आहेत माझे. बघा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर मी शिकवते. माझ्या क्लासला या. जानेवारीमध्ये माझी नवीन बॅच सुरू होते. लक्ष ठेवा माझ्या चॅनलवर. पुढच्या राशीकडे जायच्या आधी तुम्ही हे सगळं ऐकलं, बघितलं त्याबद्दल धन्यवाद. मला कॉमेंट्स करा आणि लाईक करा माझा चॅनल. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.